मोक्ष सायोजता जोडे ऐसा संताचा महिमा झाली बोलयाचे शिमा तीर्थे पर्वकाळ अवघी पाया पेसकळ ऐसा संताचा महिमा झाली बोलयाचे शिमा तुका म्हणे देवा त्यांची केली पावे शिवा ऐसा संताचा महिमा झाली बोलयाची शिमा पांडुरंगा गुरु प्रथम ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी काय माझी वाणी मानेल संताशी रंजवो चित्ताशी अपोलिया माझी वाण तुझे वर्णी गुणनाम ऐशदे प्रेम काही का शिवे लागी शिवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा हेर शरण शरण एकनाथा आलिंगन घडे मोक्ष सायोजता जोडे ऐसा संताचा महिमा झाली बोलयाचे शिमा विश्व संत संत श्रेष्ठ श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबरायांचा चार चरणाचा संतपर प्रकरणातील महत्वाचा असा भंग आहे। या भंगातून जगद्गुरु तुकोबराय संताचा महिमा कसा अलौकिक आहे याचं चिंतन या भंगात सांगतात। हा भंग घेण्याचं कारण आजचं जे कीर्तन आहे हे म्हणजे गुरुबंधू पंडित महाराज यांनी एकादशी निमित्त सेवा ठेवलेली आणि हा भंग जो घेतला उद्या सेना महाराजांची पुण्यतिथी म्हणून संताची पुण्यतिथी आहे म्हणून संतपर आपण घेतला। विठ्ठला हा दरबार नरहरी महाराजांचा आहे। कोणाचा आहे? नरहरी महाराजांचा। विठ्ठला विठ्ठला गुरुबंधू पंडित महाराज यांनी ज्ञानेश वारकरी गुरुकुल इथं स्थापन केलं आणि लहान लहान विद्यार्थी तयार कर अशा लॉकडाऊनच्या काळात काही मुलांचे 800 अभंग त्यांनी पाठ करून घेतले, गीता पाठ करून घेतली। याला किंमत नाही।
4 वर्ष राहून काय काय मुलांच्या आठशा पण पाठवत नाहीत. त्यांनी अशा खराळ कालामध्ये ज्ञानेश्वरीचा पहिला भाग, गाथ्याचा पहिला भाग इतकुल्या मुलाकडून पाठ करून घेतला. तुमच्या ठोंबरे टाकलेचा मुलगा, त्याला शिक्षण नसताना त्याला शिकवलं आणि त्याच्याकडून 800 अभंग पाठ करून घेतले. याला किंमत विठ्ठला. संस्था टाकून मुलगा तयार करणं ही संस्थेची किंमत आहे. संस्थेमध्ये किती मुलं आहेत याला किंमत नाही, मुलं किती तयार आहेत याला किंमत आहे. विठ्ठला विठ्ठला. आळंदीला किती दिवस राहिला याला किंमत नाही, राहून काय केलं, किती दिवस जगला याला किंमत नाही, जगून काय केलं याला किंमत आहे. विठ्ठला. आणि त्यांचं साधक जीवन मी बऱ्याच दिवसांचं त्यांच्या गावाला बरेच वेळेस गेलो. मी साधक बोधे बाबा करते बरेच काळ राहिले, संस्थेत राहिले. आणि आपण जीववी लोक असं त्यांची वृत्ती असल्यामुळं ही मुलं तयार हवा. 1000 मुलातून एखादा तरी ब्रह्मवेत्ता झाला झालं महाराज. विठ्ठला. प्राप्तीच्या पहिल्या तीराला ही पाहिला चालो जाणे वाट ऐसा विराळ एखादा. सगळी खटपट त्याच्याकरताच करायची. आवश्यक तो शेवट हे रावघी खटपट पण चालो जाणे वाट ऐसा विराळ एखादा. पण एखादा जरी आपल्या हातून विद्यार्थी तयार झाला तर आपल्या जीवनाचंही सार्थक झालं. आता हे बरेचसे विद्यार्थी आहेत, कोण काय होईल काय सांगतात. संतांचा काय स्वरूप महिमा आहे. ज्ञानोबरायचं स्वरूपाचं चिंतन, कैवल्याचा पुतळा तो गोबरायचं वर्णन करा. नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद. सच्चिदानंद हे संतांचं काय स्वरूप महिमा आहे. तुकारामा स्वामी सद्गुरु सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवी आम्हा. हे संतांचं स्वरूप आहे. महाराज म्हणतात स्वरूप महिमा, शक्ती महिमा. आता याच्यामध्ये 2 प्रकारची शक्ती, एक लौकिक शक्ती महिमा आणि एक अलौकिक. आपल्या दृष्टीनं दोन्ही अलौकिकच आहेत, पण संतांच्या दृष्टीनं एक लौकिक आणि एक अलौकिक शक्ती महिमा. भिंत चालवणं, रेड्या बोलवणं, मेलेला माणूस जिवंत करणं, हे काय शक्ती घे, शक्ती नाही काय. कोणती लौकिक आहे का अलौकिक आहे? भिंत चालवणं, वाखराचे बैल चलनात आपल्याला भिंत चालवणं अलौकिक सोडून टाकी. सजीव बैल चलना चालविली जड भिंती. मग लौकिक का अलौकिक रेड्या. आपली बुद्धी देवानं बुद्धी ज्या देहात विशेष करून बुद्धी घातली त्या देहातले माणसं कीर्तात मांडी घालून बसत नाहीत, हाताने टाळी वाजत नाहीत आणि विठ्ठल विठ्ठल म्हणत तरी म्हणत नाहीत. म्हणते का निर्बुद्ध असणारा रेड्या तो वेद बोलतो.
गुरुवारी वैकुंठवासी गळतकर मामा सांगायचे, ते म्हणायचे, गुरुजी म्हणायचे, ज्या टायमाला रेड्या वेद म्हणू लागला त्या टायमाला ब्राह्मण मंडळीने वह्या पळत गेले ना, आपल्या वह्या आणल्या, आणल्या, त्या वह्यात काही चुका होत्या त्या दुरुस्त केल्या. कोणाच्या ऐकून? हे लौकिक एक अलौकिक शक्ती. आपल्या दृष्टीने हे अलौकिक आहे, पण संत याला लौकिक नेमते काही भिंत चालवणं रेड्या ही शक्ती आहे संताची. चाल विने जड भिंती हरणी चांग याची रेड्या मुखी वेद बोलीला गर्व द्विजात मेले माणूस जित ही शक्ती लौकिक. संताची अलौकिक शक्ती काय? महाराज अभंगाच्या अलौकिक शक्ती काय? आलिंगन घडे मोक्ष सायुजता जोडे. आता आलिंगन ही क्रिया आहे. आलिंगन काय? क्रिया. आणि क्रियेनं जे मिळतं ते अनित्य असतं. आणि मोक्ष कसा आहे? नित्य. मग नित्य मोक्ष क्रियेनं कसा मिळतो? आलिंगन घडे मोक्ष सायुजता जोडे. कारण तुम्ही काही करा, ज्ञानाशिवाय मोक्ष नाहीच. पुरुते गंगा सागर गमन परिपालन शेकडो जन्म घ्या, गंगा सागराला जा, चारधाम करा, सप्तपुऱ्या करा, 12 ज्योतिर्लिंग करा, दान करा, धर्म काय करायचं तर करा, ज्ञाने विन मोक्ष नाही. हा काही करा. त्रिवेणीचे स्नान
त्रिवेणी कुठे प्रयागराजला अखंड बुडी द्या. काशीत म्हणले मरणमुक्ती तर ज्ञानोबराज म्हणले का नाही मोक्ष देवनी उदार काशी हो एकी. पण ते ज्ञानोबरा भगत म्हणतात त्रिवेणीचे स्नान अखंडित करा. काशी वाशी मरा ज्ञानेवीन. ज्ञाना वाचून काशीत जरी मेला काशीत गधे बी मरते ते मुक्त होते का. तया नाही गती वस्ती निरंजनी. निरंजनी म्हणजे ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी त्याचे निरंजन कोण आहे. निष्कलम निष्क्रियम शांतम निर्वद्यम निरंजनम हे ब्रह्माला म्हटलेले आहे. विठ्ठल नाही गती वस्ती. मग म्हणलं मग याचा अर्थ कसा लावायचा मोक्ष देऊळ. अरे ज्याची काशी विश्वनाथावर श्रद्धा आहे, ज्याची गंगेवर श्रद्धा आहे, ज्याची काशी क्षेत्रावर श्रद्धा आहे, श्रद्धावान लभते. आणि श्रद्धावान पुरुषाला मरण समयी विश्वनाथ मंत्र सांगतसे कानी वाराणसी प्राणी मध्ये मरे. असा श्रद्धावान त्याने जर देह ठेवला तर भगवान विश्वनाथ त्याच्या कानात तारक मंत्राचा म्हणजे महावाक्याचा उपदेश करतात आणि मग मोक्ष होतो. विठ्ठला अरे जोपर्यंत सूक्ष्म देहाचा बाध होत नाही तोपर्यंत काही करा. लिंग देह भंग अभ्यासाचा उचलता पाऊली जरी चालता दिवसाने ठाकता सोहम सिद्धीते. विठ्ठला आणि योगा एकादशीची कीर्तने आणि उद्या शेणा महाराजांची पुण्यतिथी आहे म्हणून हा संत पराभव घेतलेला आहे. सगळ्या जाती संत झाले. संत जातीपुरते राहिले नाही पण त्या जातीला किंमत त्या संतामुळे. संत जातीपुरते राहिले नाही पण हे मात्र खरे की त्या जातीला जे महत्व आलं ते संतामुळे आलं. सोनार मंडळी श्रीमंत आहे म्हणून सोनारला किंमत नाही. सोनार जातीत शेणा नरहरी महाराज जन्मले म्हणून सोनार जातीला किंमत आहे. माळी समाजाला सावता महाराजांमुळे किंमत आहे. तसं नावी समाजाला शेणा महाराज. शेणा महाराज दुसरे नाव्यापुरते राहिले नाही. जगाच्या कल्याणाच्या जगाच्या कल्याणाकरता ते आलेले पण त्या जातीला किंमत त्या संतामुळे. वंश उद्धरीला याचा. विठ्ठला म्हणून शेणा महाराज सगळ्यांना कथा भाग माहित आहे. जर शेणा महाराज वारीला गेली ना तर देव खाली मान घालायची. काय करायचे. ऋणिया मनवी निरंतर मानी भक्ताचे उपकार. देव भक्ताचे एवढे उपकार म्हणतो की शेणा महाराजांची एवढी सेवा होती म्हणले की देव खाली मान घालायचे. सगळ्यांना कथा भाग माहित जास्त विस्तार करणार नाही पण एक दिवस शेणा महाराज ते कोणता दगड म्हणते त्याला निशाणा. आता ते निशाणा राहिला ते पंढरपूर मधून निशाणा नेला. दुसऱ्या वारीला देव वाकले नाही. शेणा महाराज विचारलं देवा कस काय आज बदल झाला. ते म्हणजे वारी चुकली तुमची. म्हणजे आलतो देवा वारीला मी वारीला नव्हते तुम्ही निशाणा नेला. मग दुसऱ्या वेळेस तो निशाणा घेऊन आले तरी देवतात म्हणजे वारी चुकली. म्हणजे कस काय चुकली. आलो ना आज दगड टाकायला आले. पण काय सांगायचं देव ऋणी केला. हे जे शूरत्वाचे अंग हे जे शूरत्वाचे अंग
हरी आणेला श्रनीर. देवाला हरवलं. कोणाला हरवलं? देवाला हरवलं. देवाला हृदय बंदीखाना केला. आत विठ्ठल कोंड साठविला हरी जी हृदये मंदिरे. संताचं शुरत्व चांगलं आहे. आणि देव साठवला, देव आपलासा केला म्हणून त्यांना संतत्व आलं. विठ्ठला जे शहाणे लोक आहे वैकुंठवासी गुरुदेव विठ्ठल बाबा कुठे म्हणायचे, शहाणे माणसं कामा करताच येत असतात आणि काम संपलं की जगाचा निरोप घेत असतात. काम संपलं की शहाणे लोक जास्त वेळ राहत नाही, येताना काम घेऊनच येत असतात. तसं सेना महाराज आले आणि अवतार कार्य संपलं. ध्यानात आलं की श्रावणमध्ये द्वादशी सेना समाप्त. त्या दिवशी उद्याच्या दिवशी सेना महाराजांची काय झाली, अवतार कार्य त्यांनी त्यांचं संपवलं. कारण ते देवाला प्रार्थना करता, देवा ज्या कामा करता आम्हाला तू धाडलं ते काम आता आम्ही केलं. तुमचा निरोप जगाला दिला. तो काय म्हणे, मज झालेले निरोपा, तो निरोप जगाच्या हातात दिलेला आहे. आता कार्य संपलेलं आहे. आता दिसू नये जना करा. ज्या कामाकरता तू पाठवलं ते काम झालं. तसं उद्याच्या दिवशी सेना महाराज, तेव्हापासून द्वादशीला सेना महाराज गेले म्हणून द्वादशी पुण्यतिथी. काय पुण्यतिथीला संत गेले असं नाही, संत ज्या तिथीला गेले ती तिथी पुण्यतिथी. विठ्ठला अरे एखादा रताळू एकादशीला गेला त्याला पुण्यतिथी म्हणायचं. मग संत कोण्याही तिथे, संत आमोशाला जरी गेले तर आमोशा काय पुण्यतिथी. ज्या तिथीला संत जातील त्या तिथीला पुण्यता प्राप्त होती. ज्या भूमीवर संत राहतील ती भूमी क्षत्र बनती. ज्या पाण्याला संताचा स्पर्श होईल ते पाणी तीर्थ बनत. विठ्ठला म्हणून उद्या सेना महाराज आणि महात्म्यांची पुण्यतिथी असल्यामुळं संत पराभंग आहे. आणि या अभंगात संताचा महिमा कसा कळणं अलौकिक आहे याचं चिंतन महाराज सांगतात. कारण संतात पहिली गोष्ट संत भेटणं अवघड, भेटलं तर त्यांचं महत्व कळणं अवघड आहे. सामान्य माणसाला संताचं महत्व कळत नाही. गुरुवारी शिखर महाराज सांगत असते, अरे सामान्य माणसाला काहीच कळत नाही. मग संताचं महत्व कळत नाही, त्याच्या अज्ञानात भर आहे. त्याला काहीच कळत नाही. मग संताचं महत्व कळत नाही ही त्याच्या अज्ञानात काय भर आहे. पण ज्यांनी थोडंफार शास्त्र पाहिलेलं आहे, आपातता श्रवण केलेलं आहे, त्यालाही संताचं महत्व कळत नाही. पण त्याची गोष्ट सोडून द्या,
सामान्य माणूस सोडून दिला, थोडंफार शास्त्र पाहिलं त्यालाही संतांचं महत्व कळत नाही, तोही सोडून दिला. याच्या पुढं ज्याने योग सिद्धीला नेला, नुसता योग करायला माझा सोडा नाही, त्याचा योग सिद्धीपर्यंत गेला, अशा सिद्ध योग्याला बी संतांचं महत्व कळत नाही. विठ्ठला महाराज एक योगी असा आहे की त्यांनी ती योगाची सिद्धी पूर्ण प्राप्त केली. काय? तो वाऱ्यावर आसन टाकून. दुसरा योगी तो पायी अंतराळात चालू लागला. तिसरा योगी असा आहे त्याला 100 वर्षापूर्वी काय झालेले, 100 वर्षानंतर काय होणार आहे आणि आता कुठं काय चालू आहे हे त्याला कळतं. पालन काय सिद्धी? पालन म्हणजे हत्तीवर असत, अंबरी असते, त्या अंबरी जे आसन असतं त्याला काय म्हणते? पालन. हत्तीवर असणारा पालन म्हणते. घोड्यावर जे असतं त्याला खोगीर म्हणते. का घर नसतं? घोड्यावर जे असतं त्याला काय म्हणते? खोगीर. आणि हत्तीवर जे अंबरी असते 1-2 माणसांना ज्याला बसता येतं त्याला काय म्हणते? पालन. जसं हत्तीवर पालन टाकता येतं तसं पवना घालवीन ही योगाची काय सिद्धी. असा सिद्ध योगी. दुसरा योगी पायी चढवेल, अंतराळात शिडीचा आधार न घेता पायी चालवत. तिसरा योगी भूत भविष्य कळवेल. असे सिद्ध योगी. अशा योग्यालाही परित्या साधूचे न कळे. झालं पुढचा चौथा टप्पा. सामान्य माणसाला संतांचं महत्व कळत नाही, थोडंफार शास्त्र पाहणाऱ्याला संतांचं महत्व कळत नाही, आणि सिद्ध योग्याला संतांचं महत्व कळत नाही. त्याच्याही पुढं गुरुरेशेखर महाराज सांगत असते, ज्यांनी योग केला नाही पण योगाच्या सिद्धी ज्यांना प्राप्त आहे त्यांना म्हणायचं अजान सिद्ध. असे इंद्रादिक देव त्यांनी योग केलेला नाही पण योगाच्या सिद्धी त्यांना प्राप्त आहेत. अशा अजान सिद्धालाही संतांचं महत्व कळत नाही. न कळे तो साचार ब्रह्मादिका, न कळे तो साचार ब्रह्मादिका.
जर संतांचं महत्व त्यांना कळालं असतं तर इंद्रानं दुर्वासानं दिलेला हार हत्तीच्या सोलीत टाकला असता. संतांची किंमत महत्व वाटलं, महिमा कळाला न कळे तो अजान सिद्ध आहे. त्यांनाही संतांचं महत्व कळत नाही. गुरुवरी शेखर महाराज याच्या पुढे सांगत असते की जे संत पदाची पहिली पायरी चढली त्यांनाही संतांचं महत्व कळत. संत पदाची पहिली पायरी म्हणजे परोक्ष ज्ञान. देवाचं अस्तित्व रूपानं ज्याला ज्ञान झालेले अशा परोक्ष ज्ञानालाही संतांचं महत्व कळत नाही. न कळे तो साचार शाब्दिकाचे काम नाही. शाब्दिकाचे काम नाही. शाब्दिकाचे काम संताचा महिमा बहु दुर्गम. शाब्दिक म्हणजे पोपटपंचीकडे घ्यायचा नाही, ज्याला गुरुमुखातून परोक्ष ज्ञान झालेले. देव आहे देव आहे देव आहे देव नाहीच म्हणत होता. जसा दावा आहे दाव्याचं अस्तित्व रूपानं जे दावा आहे ना, पण कोण दावा आहे माहित नाही. आणखी हे कोणतं ज्ञान आहे? परोक्ष ज्ञान. आणि परोक्ष ज्ञान साधन काय ताकद आहे परोक्ष ज्ञानाची? विद्यारण्य स्वामी सांगतात परोक्षम ब्रह्म विज्ञान शाब्दम देशिकपूर्वकम. अरे जर गुरुमुखातून परोक्ष ज्ञान झालं तर बुद्धी पुरस्कार केलेलं पार जाण्याची ताकद त्या परोक्ष ज्ञानात आहे. बेटा देशिकपूर्वक म्हणजे काय म्हणले? गुरुमुखातून आलं पाहिजे. काही माणसं म्हणजे गुरुची काय करते? ज्ञानेश्वरी हीच आपली गुरु, हात आपला. अरे मग ती भावना वाईट नाही. तेच म्हणलं महाराज काय गुरु घरी राहायची गरज हो. भाव धरून या वाचे ज्ञानेश्वरी कृपा करी हरी दयावरी. एक लाईक विश्वनाथ महाराज एकूण वर्षी गुरु विश्वनाथ मामा म्हणायचे, तिलकर होते. आणि परतूरला बाबुराव मिस्त्री होते, गुरुजींचे शिष्य होते. ते म्हणायचे भाव धरण्याबद्दल दुमत नाही, भाव असावाच, पण गुरु घरी ते नांदावच. गुरु बिना सांगायचे म्हणजे एका मुलीचं लग्न झालं आणि लग्न झालं मुलगी जे हळद फेडून घरी आली तर ती नांदायलाच जाईना. लोक म्हणले बाई ते सोपत नाही, तुझं नेमकं लग्न झालं. ते म्हणले महाराज माझ्या ध्यानात मनात सर्व भावे पती ध्यानात मनात मी जगाला जग म्हणून पाहते, पती म्हणून माझ्या मालकालाच पाहते. ध्यानी म्हणे माझ्या कोणी माझा मालकच, पण मी नांदायची नाही. मुलगा होईल का तिला? नाही बाबा, मुलगा होण्याकरता ती काय पाहिजे? नांदली पाहिजे. तसं भाव आहे, पण शब्दाचं जाळ आहे. शब्द जालम महारण्यम चित्ताला भ्रम निर्माण करणार आहे.
त्याचा समन्वय लागण्याकरता आणि आम्ही वैकुंठवासी म्हणणारे तुकोबर आहेत आणि नको वैकुंठी जावं असं म्हणणारे करावी तातडी परमार्थी म्हणणारे तुकोबर आहेत आणि तुका म्हणे अशी नचले कसं लावायचं याच्याकरता गुरु घरी राहिलं पाहिजे. गुरु घरी राहणं वेगळं आणि नांदणं वेगळं. पहिल्या सुना नांदायच्या आता ज्या राहत्यात सगळ्याच्या अगोदर उठणं, सगळं काम तिनं करणं आणि सगळ्याच्या मागून झोपणं याचं नाव नांद नाही. याचं नाव काय? सासू सडाटा किती रांगोळी काढती, घर झाडी ती मग उठती, ही नांदती का राहती. गुरु उठायच्या अगोदर आपण उठणं, आसन साफ करणं, गुरुची सेवा करणं आणि गुरु झोपल्यानंतर आपण झोपणं याचं नाव गुरु घरी मनोजीवे करणाशी लागावे. अगर असं गुरु घरी राहणं, गुरुच्या मुखातून परोक्ष ज्ञान झालं, बुद्धी पुरस्कार केलेलं पाप जाणण्याची ताकद त्या परोक्ष ज्ञानाची. असाही परोक्ष ज्ञान आपला मला म्हणले शाब्दिकाचे काम नाही ते त्यालाही संतांचा महिमा कळत नाही. गुरुवारी शेखर सांगत असते, आता त्यांची भाषा आहे, ते म्हणले आता हे खरं नाही पण आगावपणानं सांगणं म्हणजे संतांचा महिमा संताला बी कळत नाही. कळतो का? भक्ताचा महिमा भक्त महिमा. मी तर म्हणलो संतांचा महिमा संताला कळत नाही. यांनी प्रमाण बरोबर दिले का चुकी दिले? मी काय सांगितलं की संतांचा महिमा संताला कळत नाही. कळतो का? आणि त्यांनी तर प्रमाण दिलं ना, भक्तांचा महिमा प्रमाण आहेत ना. तो का म्हणे अंगे आपण तरीच महिमान हे. मी सुरुवातीला बोललो महाराज हे कसं आहे, अभावपणाचं सिद्ध करता येतं पण कसं. जुने लोक दृष्टांत सांगायचे कीर्तन का. त्याला काय झालं म्हणले, नारद देवाकडे आणि देवाला म्हणले देवा निवांत आहे का? देव म्हणले नारद आज काही काम नाही. बोला म्हणले काय काम आहे? ते म्हणले देवा मला बऱ्याच दिवसापासून तुम्हाला विचारायचं, संतांचा महिमा काय? कोणी विचारायला लागलं? कोणा विचारले? देवाला. देवाला हसू आलं. देव म्हणले नारदा पूर्व दिशेला चालत जा, एका काठीवर सरडे आणि तो सरड्या तुम्हाला संतांचा महिमा सांगा. नारद म्हणले देवा माझ्यासारख्या माणसाला सरड्याकडे लागत असते, तुम्हाला संतांचा महिमा विचारायचं पण गेले नारद. आता ज्याला विचारायचं त्याला आदरानं बोललं पाहिजे. मग नारद गेले म्हणले सरडे दादा. सरड्या नाही म्हणले सरडे दादा. सरड्याने अशी वर मान केली. म्हणले संतांचा महिमा काय? मला सरड्यानं असं नारदाकडे पाहिलं मान टाक मेला. देह ठेवला सरड्यानं. नारद आले म्हणजे देवा सरड्यात मेला हो. म्हणजे मग पश्चिम दिशेला जा, एका घरावर पोपट आहे आणि तो पोपट तुम्हाला संतांचा महिमा सांगून. नारद पुन्हा पश्चिम दिशेला गेले, त्या पोपटाला हात जोडले. पोपट दादा संतांचा महिमा काय?
त्या पोपटानं नारदाकडे डोळे भरून पाहिलं आणि त्याने देह ठेवला. नारद परत आले. देवा पोपट बी मेला, सांगा ना संताचा महिमा. देव म्हणले नारदा आता एका ठिकाणी जमले, आता कुठं धाडता देवा? ते म्हणले आपल्या जवळ जे राजधानी त्या राजाला आतापर्यंत मुलगाच नव्हता. वयाच्या शेवटी राजाला मुलगा झालेला आहे आणि हा तिथं पुत्र उत्सव चालू आहे. तुम्ही राजवाड्यात जा आणि त्या मुलाला विचारा संताचा महिमा काय. नारद म्हणले देवा तुला सांगू वाटला सांग, नाही तर सांगू नको. तू सांगायला लागला वयाच्या शेवटी राजाला पोरग झाले, तिथं पुत्र उत्सव चालू आहे. अरे सरड्याच्या मागं पुढं कोणी नव्हतं, डॉक्टरच्या मागं पुढं कोणी नव्हतं, हे मेले. आता त्या राजाचं पोरग मेल्यावर संताचा महिमा बोंबलत जाईल किंवा समाधी सोहळा होईल काय होईल? देव म्हणले नारदा तसं काय होणार नाही, तू सांग पुढे जा राजाकडे. नारद म्हणले देवा आपलं काही गुतलं नाही, मी घरला जातो. संताच्या महिमा नाही नाही नारदा तुम्ही जा, काही आपत्ती येणार नाही तुमच्यावर. देवा सरड्यासारखं तरी मला पोरगा तो. देव म्हणले नाही. गेले नारद गेले, पण नारदाला वाटलं हे देव तिकडे आपण सत्य तिकडे आलेलो. नारद घाबरू लागले. राजाला इतका आनंद झाला. श्री संताची साष्टांग हे करी दंडवत घातला. नारदाला आसन दिलं बसायला आणि म्हणला नारदा काय माझा भाग्याचा उदय, आज माझ्या आतापर्यंत मला मुलगा नव्हता, आज मुलगा झाला. माझ्या घरी गरीबाच्या घरी तुमचं येणं झालं, आज पुण्य फळले असं राजा बोलला. मग नारदा आधी मी माझ्या मुलाला तुमच्या दर्शनाला आणतो. नारद म्हणले अरे पाणी गेली होती, चहा पाणी नव्हता त्यावेळेला. नारदा म्हटलं जरा थोडं स्थिर होऊ दे, पण तो म्हणला नाही 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 आधी मुलाला तुमच्या मांडीवर. त्याने आणला महाराज मुलगा, नारदाच्या मांडीवर टेकला. महाराज पूर्वीच्या बाया मुलाला झोप लागा म्हणून मुद्दाम मांडी हलायच्या आणि त्या मुलाला मांडी बाई हलायची आणि त्या मांडीवर त्या मुलाला काय लागायची, झोप लागायची, उरून थापटायच्या. महाराज नारदानं मुलगा मांडीवर घेतला, आपोआपच मांडी होऊन त्याला वाटलं हे कळत कसं काय. नारदानं त्या मुलाला हात जोडले, म्हणजे बाबू मला काय त्या संताच्या मानवानं म्हटलेलं नाही, काय तुला सांगू वाटला सांग, नको सांगू पण सायड्यासारखं काही करू. ते मुलगा आता द्रष्टांतातला मुलगा ज्या टायमाला पहिल्यांदा तुमचं दर्शन झालं त्या टायमाला मी सरड्या होतो. तुमच्यासारख्या महात्म्याचं दर्शन झालं तर मला पोपटाचा जन्म मिळाला. दुसऱ्यांदा तुमचं दर्शन झालं तर ब्रह्मज्ञानाला योग्य असणारा राजाच्या घरी मला जन्म मिळाला. याच्यापेक्षा संताचा महिमा विठ्ठला मग नारद कोण होते, काय करीत होते? संताचा महिमा संताला कळत. हे प्रमाण म्हणले चुकीचे आहे का? खरं तेच, खरं काय संताचा महिमा संतालाच कळतो. अरे विद्वानाची किंमत विद्वानालाच कळणार, पांचट लोकांची किंमत पांचटालाच करणार. विद्वान लोक पांचटाला किंमत द्यायची नाही, पांचट लोक विद्वानाला द्यायचे नाही. विठ्ठला विद्वानाच्या कीर्तनाला विद्वान लोकांची गर्दी राहणार, बहिरंग लोकांना ते कीर्तन आवडणार नाही. नाही आवडू द्या. अरे 1000 मूर्खाला नाही आवडलं पण 5 मुमुक्षुला जर आवडलं तर त्यात ही ते विठ्ठला. लोक म्हणते कीर्तनाला समाज होता. अरे समाज होता याला किंमत नाही, त्या समाजात किती समज होती याला किंमत आहे. विठ्ठला संताचा महिमा असा अलौकिक महिमा आहे. शास्त्रामध्ये संताचा महिमा 4 प्रकारचा. गुरुनाम गुरु वृंदा महाराजांच्या मुखातून मी लहानपणी ऐकले. संताचा गुरुवरी शेखर महाराज सांगत असते की गुण महिमा, नाम महिमा, स्वरूप महिमा
आणि शक्ती महिमा विठ्ठला. संताचा गुण महिमा कृपाळूपणा हा संताचा गुण. कृपेशी स्वतंत्र जन्म नाही, जेथ उपजे तो साधू पाय. साधू कोणाला म्हणायचं? ज्याच्या ठिकाणी कृपा निर्माण होते. कृपाळूपणा ज्याच्याकडे. वैयक्तिक ज्ञानोबरायचं चिंतन करा. कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर हा वैयक्तिक ज्ञानोबरायचा गुण महिमा आहे. पण कृपाळू सज्जन तुम्ही संतजन हा संताचा गुण आहे. कृपाळूपणा उदारपणा हा संताचा गुण महिमा आहे. नाम महिमा. आता वैयक्तिक ज्ञानोबरायचं जर चिंतन केलं, ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणता ज्ञानदेव देतो, वासुदेवचे होतो अखंड वदने देतो, तुकाराम तुकाराम नाम घेता हा वैयक्तिक ज्ञानोबरा तुकोबरायच्या नामाचा महिमा. पण सामान्य रूपात जर पाहायचं, पुण्यवंत तुका म्हणे पापी जाती संताची आदते हा संताचा नाम महिमा आहे. संताचा गुण महिमा, संताचा नाम महिमा. सूक्ष्म देहाचा बाध. सूक्ष्म देहाचा बाध कशा होतो? ज्ञानानं होतो. जोपर्यंत सूक्ष्म देहाचा बाध होत नाही तोवरी बापाही मुक्ती घ्यायची, तोपर्यंत जीवनमुक्त अवस्था त्याला प्राप्त होत नाही. मग ज्ञानानं मिळणारा मोक्ष मरणाचा आलिंगन घडे, मोक्ष सायुज्यता जोडे. सायुज्य मोक्ष संता. कारण आलिंगनाचे प्रकार आहेत. पहा, आलिंगनाचे काही काय प्रकार आहेत. कपटी आलिंगन. कोणतं आलिंगन? कपटी आलिंगन, कामिक आलिंगन, देवाचं आलिंगन आणि संत आलिंगन. धृतराष्ट्रानं भीमाला दिलेलं आलिंगन कोणतं आलिंगन आहे? कपटी आलिंगन. दाम्पत्याचं उराला विऊर आलिंगिता कांता संताशी भेटता हे कामिक आलिंगन. देवाचं आलिंगन माझे केले समाधान रूप गोजिरे सगुण निवविले मन आलिंगन देवनिया हे देवाचं आलिंगन. देवाची भेट होणं, देवाचं मिलन होणं. आजी नवल मी आले नेराणी, आजी नवल मी आले भेटी आवचित नंदाची आकार. चिंता करिता हरिली नारायणे अंग संगे विनता दोघे जणी. याला देवाचा कोणता लिंगन? देवाचा. आणि तिसरा लिंगन संत आलिंगन. आलिंगने संताची
काय ताकद आहे महाराज म्हणतात काय आलिंगनाचं महत्व आलिंगन घडे 160 वर्ष चिंतने पा गुरु रे शिकम असं आलिंगन तर क्रिया आहे आणि मोक्ष तर ज्ञानाने मिळणार आहे हे चालू किती काय अदृश्य दर्शने संताची हे अलौकिक महत्व आलिंगनानं क्रियेनं मिळणारं अनित्य असतं पण मोक्ष का संताची अशी ताकद आहे संत शब्दानं स्पर्शानं संकल्पानं शिष्याला बोध करू शकतो संताचा महिमाच आला सगळ्यांना एक घटना सांगून आपण पुढे चलू गुरुवरी शेखर महाराज सांगत असते एक गिरी नावाचा विद्यार्थी होता गिरी तो मंद बुद्धी होता शंकराचार्याकडे तो अभ्यासा करता आला तर म्हणलं गुरुजी ज्ञान होईल का मला म्हणले होईल सेवा कर म्हणले त्याला आनंद वाटला की गुरुजी काय होईल म्हणले तो भांडे धुणं कपडे धुणं बिछाई टाकणं झाडझूड करून हे काम करायचा आणि आता बुद्धिमान विद्यार्थी होते त्रोटकाचार्य त्याची मंडळी होती हे पाठाला बसायचे आता तिथं काय ब्रह्मसूत्र भाषेचा पाठ आता कोणता त्यांचा पाठ असेल तो असतो मग एक दिवस बरेच दिवस झाले तो गिरी सेवा करतो गुरुचं ध्यान राहतं कोणता विद्यार्थी श्रद्धावाने त्याची काय सेवा आहे गुरु मग एक दिवस तो गिरी गंगेवर गुरुजींच्या छाट्या धुण्याकरता गेलेला आहे कमांडर मध्ये पाणी घेऊन आलेलं आहे छाटा खांद्यावर टाकलेल्या आणि यायला पाठाचा टाइम झाला आचार्य आले व्यासपीठावर बसले मी आता एक बुद्धिमान टाइम इज मनी गुरुजी टाइम झालेला आहे वेळ वाया कशाला घालवायचा करा पाठ सुरू म्हणले आपला गिरी दिसत नाही रे काय म्हणले गिरी ते म्हणले गुरुजी गिरीला काय कळत त्याला भांडे धुण्याशिवाय कपडे धुण्याशिवाय हे बिछाड टाकण्यात दुसरं काही येत नाही मंद बुद्धीचा आहे तो आचार्याला वाईट अरे एवढी सेवा करणारा आचार्य म्हणले आजचा पाठ गिरी सांगणार तू सांगणारे बाकीचे म्हणजे आता आगाव झाला आजचा पाठ गिरी सांगणारे त्याला येतं काय तो का आपल्याला छाट्यात व्हायचं सांगतो काय विठ्ठल आचार्य पुढे बोलायचा लागले सगळे बसून राहिले डोळे बंद केले आचार्याने संकल्प मात्रानं त्या टायमाला गिरी गंगेचा घाट चढत होता हे हृदयचे ते हृदयी घातलं या हृदयातलं ज्ञान त्या हृदयात घातलं कोणाच्या गिरीच्या हृदयात संकल्प मात्रानं त्याला बोध झाला गिरी आला विद्यार्थी म्हणले गिरी आला म्हणले गिरी आजचा पाठ तो सांगायचा गुरुवरी महाराज सांगत असते जो पाठ जरा लांबण लावून आचार्य सांगायचे तो पाठ गिरी सांगू लागला काय सांगू लागला गिरी सांगू लागला त्रोटक मी अगोदर त्याचं नाव घेतलं बा काय त्रोटकाचार्य जो पाठ आचार्य लांबण लावून म्हणजे आचार्य होते ते आचार्यच होते पण त्यांच्याही पेक्षा सूत्रबद्ध अल्पाक्षरम असंदिग्धम सारवत विश्व अशा भाषेत तो गिरी सांगू लागला काय सांगू लागला बाकीच्या विद्यार्थ्यांना तोंडात बोट घातलं ते कशाची किंमत आहे संताची ताकद शब्दानं दीक्षा हस्तकृपा संकल्प मात्रानं संत करू शकतात म्हणून महाराज म्हणतात आलिंगन घडे मोक्ष सायू जता जोडे असा संताचा महिमा आहे त्याच्याविषयी बोलता येत नाही अभंगाच्या दुसरा संताचा
इथंच अभंगाचा झाला सगळं लागला थोडक्यात सरळ भगवान समोर पेशवा समाप्त करू संप्रदायाने मात्र माहित ना ऐसा संताचा महिमा झाली बोलयाची शिमा असा संताचा महिमा आहे की अलिंगन घडे मोक्ष सायुज्यता जोडे मोक्ष मोक्ष म्हणजे सायुज्य मोक्ष ज्या दुःख नाही दुःखाचं बीज नाही त्याचं नाव आहे ज्या दुःख नाही दुःखाचं बीज नाही एक आता नाही तर गुरुजींच्या अमृतांमध्ये भेटत नाही कैवल्य कनकाचा याच्यावर ते विवरण करताना मिळते नितळ सुख म्हणजे मोक्ष आणि असा मोक्ष संतांनी मिळवला दुःख नाही आणि दुःखाचं बीज नाही शंकर शास्त्री वाफगाव करतो आणि ते दादा महाराजांचे मित्र होते गुरुजी पाठाला होते आणि पाठ चालू असताना ते शंकर शास्त्री वाफगावकरला कोणी अंगठी दिली ते वैराग्यवान होते ते म्हणले फालतू माणसाला अंगठी देण्यापेक्षा एखाद्या महात्म्याला अंगठी देऊ म्हणून ते साधक आश्रमात गेले आणि साधक आश्रमात गेल्यानंतर दादाचा पाठ चालू होता मोक्षाचे अत्यंत दुःखाची निवृत्ती परमानंदाची प्राप्ती नितळ सुख म्हणजे काय मोक्ष सोली व सुख म्हणजे काय मोक्ष ज्या दुःखाची भेसळ नाही याचं नाव काय मोक्ष त्या टायमाला शंकर शास्त्री वाफगावकर म्हणले साखरे महाराज मोक्षात दुःख नसतं कशावर काय म्हणले मोक्षात दुःख नसतं कशावर गुरुजींचे गुरु होते ते म्हणले शास्त्री बाबा पुढच्या वर्षी तुम्हाला दिवस जाणार काय म्हणले शास्त्री बाबा पुढच्या वर्षी तुम्हाला दिवस जाणार आहे शास्त्री बाबा म्हणले साखरे बाबा तुम्ही कसं बोलता माणसाला दिवस जाणं कुठं शक्य आहे का त्या टायमाला दादा मला शास्त्री बाबा माणसाला दिवस जाणं जसं शक्य नाही तसं मोक्षात दुःख असणं शक्य नाही असा मोक्ष
संत आलिंगन घडे मोक्ष सायुगता जोडे ऐसा संताचा महिमा झाले काही बोलता येत नाही मा युक्ती तब झाल्या कुंठित कशाने वर्णन करता येत नाही ऐसा संताचा महिमा झाले बोल काय वाणू आता नकली वाणी मस्तक चरणी ठेवीत असे म्हणजे महाराज संताचा महिमा गंगेसारखा गोदावरीसारखा प्रयागासारखा अशा तीर्थासारखा आहे का अरे काय घेऊन म्हटलं म्हणले आपण याच्या तिसऱ्या तीर्थे पर्वताळ अवधी पाया पे संताच्या पायाजवळ आजही तुम्ही शंकर सांगे ऋषेजवळी सकळ मध्यान्हकाळी येते पुंडलिका जवळी गर्दी आंघोळी वंदिती चरण तीर्थाचे तीर्थ झाला तोच एक मोक्ष तेने दर्शन विठ्ठलाचे नाव तीर्थराव असे तीर्थे पर्व काळ सगळे पर्व काळ संतांच्या पाळले तीर्थे तीर्थे दया खाया ये
येती पुनीत भाव आहे. अरे संताकडं तीर्थ पुनीत होण्याकरता येते. पुंडलिकराच्या चरित्रातला सगळ्याला कथा गोकुळ स्वामींच्या आश्रमात तीर्थ यायचे. त्यांनी विचारलं कशा करतात. ते म्हणजे तुझ्यासारखे पापी आमच्या स्नान करतो. आणि अन्यत्र केलेलं पाप त्यांचं तीर्थाला अन्यत्रीचे तीर्थात केलेलं तर खावत असतं. तीर्थी वसे वजरले आपलं पाप तीर्थाला, पण त्या पापातून पुनीत होण्याकरता संताकडं ते तीर्थे तया येती पुनीत भावया पर्व काळ पाया तळी वशे वैष्णवा. म्हणून वैष्णवाचा महिमा याच्यापेक्षाही आगाल. तीर्थे पर्व काळ अवधी पाया ऐसा संताचा महिमा झाले बोल. म्हणजे महाराज तीर्थापेक्षा श्रेष्ठ, अरे तीर्थापेक्षा श्रेष्ठ नाही, देवाही पेक्षा संताचा महिमा श्रेष्ठ आहे. अभंगाच्या सेवा. देवाची सेवा केली तर देवाचीच सेवा होते, देवाचीच होते. पण संताची जर सेवा केली तर संताची बी होते आणि देवाची. तुका म्हणे संत सेवा हेच देवा होत. संताची सेवा केली त्यात देवाचीही सेवा होते. मनात मार्गदर्शन देतात की बाबा अरे जर मुलाला जीव लावला तर त्यात आईलाही आनंद वाटतो. का वाटतो? आईला का वाटतो? आणि जर आईची सेवा केली, देवाची सेवा केली आणि संताचा जर आनंद केला तर त्यात देवाला आनंद वाटत नाही. करिता देवार्चन सारा आले संत देवा सारावे परते संत. काय माणसं ढोंग करते, उघड ढोंगी नाटकच जास्त. नाटकात कुठं देव भेटत असतो. सोंगे झेंडे काही देव देव काय माणसं कीर्तन उभा असा काही बिचारे अष्टसाती भाग म्हणतात उघडते. कीर्तनाचे वेळी डोळे प्रेमाविना डोळे गळतात. आमच्याकडे एक महाराज आले आणि ते आरती झाली की त्याला समाधी लागायची. काय लागायची? आणि ते कीर्तन काल्याचं कीर्तन संपूस तर समाधी राहायची. संपल की म्हणायचं रताळूची रुपये. अरे समाधीचे सुख सांडावं वाढणी आयसा ह्या कीर्तनी. आणि ते नुसतं डोळे लावून पडायचे. भाळे भोळे लोक भाविक आहेत पण मूर्ख आहेत. लोक भाविक असा आणि डोळस असा म्हणजे याचं कळतं. भाविक एक माणूस माझ्याकडे आला, भावना त्याची माझ्यात म्हणजे काय तो भाविक आहे पण त्यांनी पांडुरंगाचा फोटो आणला आणि म्हणला चांगदेव महाराजाच्या चरणी अर्पण. भाविक हे पण मूर्ख आहे. कुठून भेट जाऊ का चरणी अर्पण करणार? पांडुरंगाचा फोटो आहे तो चरणी म्हणजे मूर्ख आहे. आमच्याकडे भीमशी महाराज भगवान बाबा यायचे आणि आल्यानंतर लोकांची भावना बाबाला स्नान घालायचे. बाबाला मग वाड्यात घरात धावायचं. आमच्या आजोबा कवाड लावायची. मग काही काय बाया भावनाशील बाया की बाबाच्या अंगावरून आलेलं पाणी तीर्थ त्या मोरीला शिशा लावलं. किती भावना आहे. मला असं वाटायचं काय बाया त्या गोकुळातल्या गोपीच
एका जनार्दनी ब्रह्मवादी मोगुल्या बरोबर. मग मी त्या बाई सोबत राहतो. ती बाई कीर्तन झोपायची. भाविक आहे पण जिथं जागायची तिथं सोंगाला मानणारे लोक मला. अरे हा एखादा मार कीर्तनाचे काय. अरे लोक तरी नादी लागले पुढे जण नरणारी लोका रे विठाला चाललं. देवाची सेवा केली तर देवाची होईल. संताची सेवा तुम्ही देव घरी जर संत आले तर आपण जर देवपूजा करू देव म्हणतो तुम्हाला फुलं वाहत नाही. येती दगड शेवटी मंत्र पुष्प देवाश्री म्हणून देवा सारावे परत ते संत पूजावे आणि ते एक प्रकार समोर आपली सेवा समाप्त गुणात्मान वर्णन करतात. एका वेळेला एक कुठला एक मुलगा होता. एक कंजूस माणूस होता. कधी सुवासनी घातला नाही कधी पितर जेव घातला नाही. बायको म्हणायच्या तुमच्या वडिलाची पितर ते म्हणला तू सवासीन आणि मी पितर बास. बाईला सुवासीन आई आणि आपण पितराचे ठाई बास. विठ्ठल काय एक दिवस तो उदार झाला. त्यांनी 13 सवासण ठेवल्या. किती सवासण बायको मला होईल आणि एकीला पैठणी आणतो. मला कोणती आणतो पैठणी 25-25 हजाराची पैठणी. आपल्याला थोडं द्यायचं 25-25 हजाराची पैठणी. मग आता त्या पैठणी आणल्या. सांगितलं सुवासने पण सांगायला जाताना त्यांनी सांगितलं की तिला म्हणा एकटीला जेवायली संगले पूर्वी आणायचं सांगून गेलं. ह्या बाईला त्याचा स्वभाव माहीत होता. तिनं मुलाला जीव घातलं खेळायला दिलं पण आईनं नवी साडी घातली. त्याला वाटलं आई कुठेतरी जाणार आहे. त्याचं खेळायला गेला पण लक्ष कोणाकडे होतं आईकडे. आणि ही बाई जेवायला चालली तितक्यात ते पूर्ण मागं लागलं. आता मागणार तिला वाटलं जेवलेले पुढे ते थोडं जेवणार आहे. मग तिनं आपल्या हातात धरलं चाललं आणि तो बसलेला होता चौरंगावर. बाई आता नेसली हातात लेकरू तो उभाच राहिला. ते म्हणलं आमंत्रण एकलीला दिलं मी संग कोण आणलं. जवळ बाई आले. पूर्वीच्या बाया पायाच्या नाकाकडे पाहून चालायच्या. पदर पुढे घ्यायचे. तिनं खाली मान घातली. बाईने घातली. तो म्हणला मावशी तुम्हाला एकटीला बोलवलं हे लेकरू कसं काय आणलं सांग. तिला वाटलं हाशी माझ्याकडे असं. तो म्हणला हे माग ते पोरग आईला धरू लागलं. मला मुलगा आईनं त्या मुलाला बाजूला केलं. मुलगा माग मागे येऊ लागला. आई आज शिरली आणि ह्या कंजूस माणसानं त्या मुलाच्या लहान मुलाच्या माथ्यावर लाथ मारली. मोठ्यानं आई म्हणून आला मुलगा आणि आई मागणं जाता घराच्या दिशेनं पळाला. ते आईनं पाहिलं. कोणी पाहिलं. आईनं पाहिलं. आई मागं फिरली. कोणती आई जेवण करणं आणि मागं फिरल्यावर ती न बोलता निघाली. याला काहीच बोलली नाही. पण हे म्हणलं मावशी तुम्हाला गरम पाणी आहे पाय धुवायला पुरणपोळी आहे जेवायला नुसतं जेवण नाही पैठणी. बाळक इकडे फुलता तयाचे माथा आणि तल्याला पाटोळा ही नेसता शोभली माता वैणा. ती म्हणजे तुझ्या पैठणीला काढी लाव आणि तुला काढी लावून घेऊन वाऱ्याला काढी लावतोय. तिला पैठणी नव्हती का. होती. तिला जेवायला नव्हतं का. होतं. पण मुलाचा अपमान केला आईला तसा दे विठ्ठल बाप माय भक्ताची तो आई आहे. आणि जर संतांचा आनंद झाला तर देवाला सण होत नाही. मग देवाची निंदा केलेली जमन पण हरिजनाची कोणा गडावी निंदा सहात गोविंदा नाही त्याचे. म्हणून जर तुम्ही देवाची सेवा नाही केली आणि संतांची सेवा केली तर देवाला त्यात काय. जसं पुत्राच्या विजय पिता संतोषत जाय तसं संतांची सेवा केली तर देवालाही आनंद आहे. म्हणून तुका म्हणे देवा त्यांची केली पावे सेवा ऐसा संतांचा महिमा बोलयाचे शिवा ज्ञानेश्वर
आहे